लव्ह मॅरेज भाग 5. कोर्टाच्या पायऱ्यावरून खाली उतरताना आभा आणि आरवच्या चेहऱ्यावर एक वेगळा संमिश्र भाव होता. एका बाजूला शेवटी आपले प्रेम कायदेशीररित्या मिळवल्याचा प्रचंड आनंद होता, तर दुसऱ्या बाजूला दोन्ही कुटुंबांना दुखावल्याची एक खंतही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जिवंत होती. आभाच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र आणि भाळावर आरवच्या नावाचे लाल भडक कुंकू अगदी उठून दिसत होते. आरवने तिचा थरथरणारा हात आपल्या दोन्ही हातांत घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यात विश्वासाने पाहिले. आभा, आता आपण अधिकृतपणे पती-पत्नी झालो आहोत, पण लक्षात ठेव की आजपासून आपल्या खऱ्या संघर्षाला सुरुवात होत आहे, आरव गंभीरपणे म्हणाला. आभाने आपल्या डोळ्यांतील आनंदाश्रू पुसले आणि ती आरवच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली, आरव, जोपर्यंत तुझा हात माझ्या हातात आहे तोपर्यंत मला जगातील कोणत्याही संकटाची किंवा आव्हानाची अजिबात भीती नाही. आपण दोघे मिळून एक सुंदर जग उभे करू, जे पाहून आपल्या पालकांनाही एक दिवस नक्कीच अभिमान वाटेल. कोर्टाच्या बाहेर त्यांचा कॉलेजचा मित्र रोहित गाडी घेऊन आधीच तयार उभा होता. चला मित्रांनो, खूप खूप अभिनंदन, पण आता भावनिक होण्यापेक्षा पुढचा प्लॅन महत्वाचा आहे, रोहित हसत हसत म्हणाला. आरवने ठरवले होते की लग्न झाल्यावर पळून न जाता सर्वात आधी तो आभाला घेऊन आपल्या स्वतःच्या घरी जाईल. त्याला त्याच्या आईच्या प्रेमावर आणि पाठिंब्यावर पूर्ण विश्वास होता, जरी त्याचे बाबा अजूनही नाराज होते तरी. गाडी जेव्हा आरवच्या मध्यमवर्गीय घराच्या इमारतीबाहेर थांबली तेव्हा आभाच्या हृदयाची धडधड कमालीची वाढली होती. आभाने दबक्या आवाजात आरवला विचारले की आरव, बाबा मला स्वीकारतील का रे? ते मला घरातून हाकलून तर देणार नाहीत ना? आरवने तिच्या गालावर हळूच हात ठेवला आणि म्हणाला, तू अजिबात घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत उभा आहे. दोघेही पायऱ्या चढून घराच्या मुख्य दरवाजासमोर आले आणि आरवने हळूच दाराची बेल वाजवली. आरवच्या आईने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा समोर नवविवाहित जोडप्याला पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने लगेचच धावत आत जाऊन आरतीचे ताट आणि अक्षता आणल्या, कारण तिला तिच्या मुलाचा गृहप्रवेश अगदी योग्य पद्धतीने करायचा होता. माझी सून घरी आली आहे, मी तिचे स्वागत रडून नाही तर आनंदाने करणार, आरवची आई भावूक होऊन म्हणाली. तिने दाराच्या चौकटीवर तांदळाचे माप ठेवले आणि आभाला ते उजव्या पायाने हळूच ओलांडायला सांगितले. आभाने अगदी पारंपरिक पद्धतीने माप ओलांडून आरवच्या घरात आणि त्याच्या आयुष्यात कायमचा प्रवेश केला. दिवाणखान्यात आरवचे बाबा एका कोपऱ्यात तोंड फिरवून अत्यंत गंभीर मुद्रेने बसले होते. त्यांनी नवविवाहित जोडप्याकडे एक कटाक्षही टाकला नाही, जे पाहून आभाला खूप वाईट वाटले. पण आभाने हार मानली नाही. तिने पुढे जाऊन अगदी नम्रपणे आरवच्या बाबांच्या पायांना स्पर्श केला. बाबा, मला माहित आहे की आमच्या या निर्णयामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे, पण प्लीज आम्हाला माफ करा, आभा रडत म्हणाली. आरवच्या बाबांनी तिचे डोके आपल्या पायावरून बाजूला सारले नाही, पण त्यांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. आरवच्या आईने आभाला जवळ घेतले आणि सांगितले, काळजी करू नकोस बाळा, त्यांचा राग तात्पुरता आहे, हळूहळू सर्व काही ठीक होईल. आरवने त्यांच्या बाबांकडे पाहिले आणि म्हणाला, बाबा, आम्ही तुमचे नाव कधीच खराब होऊ देणार नाही, हे माझे तुम्हाला वचन आहे. सुरुवातीचे काही दिवस आरवच्या घरातच खूप धावपळीचे आणि जबाबदारीचे गेले. आभा ही एका अत्यंत श्रीमंत घरातील मुलगी होती, जिला घरकामाचा किंवा स्वयंपाकाचा कोणताही अनुभव नव्हता. पण ती आरवच्या आईसोबत स्वयंपाकघरात उभी राहून दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू लागली. कधी कधी भाजीमध्ये मीठ जास्त व्हायचे, तर कधी पोळ्यांचा आकार भारताच्या नकाशासारखा गोल न होता तिरपा व्हायचा. पण आरव कधीच तिच्यावर चिडायचा नाही. उलट तो तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन तिने बनवलेले जेवण आनंदाने खायचा. आरव, मी आज भाजी खूप तिखट केली आहे, तरीही तू कशी खाऊ शकतोस? आभाने आरवला विचारले. आरव हसला आणि म्हणाला, कारण या तिखट भाजीत मला तुझे खूप सारे प्रेम आणि कष्ट दिसत आहेत.
आरवच्या आईलाही आभाचा हा कौटुंबिक स्वभाव आणि शिकण्याची जिद्द मनापासून आवडू लागली होती. हळूहळू आरवच्या बाबांच्या वागण्यातही थोडा मऊपणा येऊ लागला. कारण आभा रोज सकाळी स्वतः त्यांच्यासाठी गरम चहा आणि वर्तमानपत्र घेऊन जायचे. बाबा चहाचा कप हातात घ्यायचे आणि आभाकडे न पाहता फक्त एक छोटीशी मान हलवायचे. संसाराची ही पहिली गाडी आता हळूहळू रुळावर येत होती. पण आरवला स्वावलंबी व्हायचे होते. त्याला त्याच्या स्वतःच्या बळावर आणि कष्टावर एक नवीन जग उभे करायचे होते, जेणेकरून तो आभाला सर्व सुख देऊ शकेल. लग्नानंतरच्या दुसऱ्या महिन्यात आरवने मुंबईच्या एका शांत उपनगरात एक सुंदर 1 BHK फ्लॅट भाड्याने घेतला. घर लहान होते, पण त्या घरामध्ये 2 जीवांचे प्रचंड मोठे आणि अथांग प्रेम सामावलेले होते. आभाने तिच्या इंटिरियर डिझायनिंगच्या शिक्षणाचा पूर्ण वापर करून त्या छोट्याशा घराचा कोपरा न कोपरा अत्यंत कल्पकतेने सजवला. दिवाणखान्याच्या मुख्य भिंतीवर तिने त्यांच्या कॉलेजच्या पहिल्या कॅन्टीन मधील भांडणाचा आणि त्या कॉफीच्या डागाचा एक मजेदार स्केच करून फ्रेम लावली होती. आरव जेव्हा ऑफिसमधून घरी यायचा तेव्हा त्या भिंतीकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावरील सर्व थकवा एका क्षणात नाहीसा व्हायचा. दोघांचेही वैयक्तिक ऑफिस आणि दिनक्रम खूप व्यस्त असायचे, त्यामुळे त्यांची सकाळ खूप धावपळीची असायची. आरव सकाळी 5:30 वाजताच उठायचा आणि आभासाठी गरम कॉफी बनवून तिच्या उशाशी ठेवायचा. आभा उठून झोपलेल्या डोळ्यांनीच आरवला मिठी मारायची आणि मग दोघे मिळून ऑफिसचा डबा तयार करायला स्वयंपाकघरात उभे राहायचे. आरव, आज डब्यात काय द्यायचे? बटाट्याची भाजी की पनीर? आभा घाईघाईत विचारत असे. काहीही दे आभा, तुझ्या हाताची जादू असली की सर्व काही अमृत वाटते, आरव मागे कमरेतून तिला पकडत म्हणायचा. दोघेही एकत्र लोकल ट्रेन पकडून आपापल्या ऑफिसच्या दिशेने रवाना व्हायचे. प्रवासादरम्यान गर्दीतही आरव आभाचा हात कधीच सोडायचा नाही, जणू तो तिचे संपूर्ण रक्षण करत होता. ऑफिसमध्ये आरव त्याच्या कामात पूर्णपणे झोकून देऊन अपार कष्ट करत होता. त्याला कंपनीमध्ये स्वतःचे एक मोठे स्थान निर्माण करायचे होते, कारण त्याला आभाच्या बाबांचा तो श्रीमंतीचा अहंकार मोडून काढायचा होता. आभा ही तिच्या डिझायनिंगच्या फर्ममध्ये उत्कृष्ट काम करून तिच्या टीममध्ये आघाडीवर राहिली होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी मात्र दोघेही घराबाहेर पडणे टाळायचे आणि संपूर्ण दिवस एकमेकांसाठी राखीव ठेवायचे. दोघे मिळून घरात कपडे धुणे, साफसफाई करणे आणि दुपारी स्वतःच्या हाताने काहीतरी नवीन गोड पदार्थ बनवून खायचे. संध्याकाळ झाली की दोघेही मरीन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन तासनतास शांतपणे बसून राहायचे. समुद्राच्या लाटांचा तो गाज आणि अथांग पाणी पाहत असताना त्यांना त्यांच्या संघर्षाचे दिवस आठवायचे. आरव, तुला आठवतंय का त्या पावसाच्या रात्री तू मला किती रडवले होतेस? आभाने जुनी आठवण काढत विचारले. आरवने तिचा हात आपल्या ओठांवर टेकवला आणि म्हणाला, आभा, त्या रात्री मी जितके तुला रडवले त्यापेक्षा जास्त मी स्वतः आतून रडत होतो. मला वाटले होते की माझ्या मध्यमवर्गीय परिस्थितीमुळे मी तुझे आयुष्य खराब करत आहे, पण आता मला समजले आहे की खरे सुख पैशात नाही तर आपण एकत्र येण्यात असते. त्यांच्या या सुखी संसाराला आता हळूहळू 6 महिने पूर्ण झाले होते, पण आभाच्या मनात अजूनही एक मोठी आणि खोलवर टोचणारी रुखरुख कायम होती. तिचे तिच्या पालकांशी, विशेषतः तिच्या बाबांशी असलेले नाते पूर्णपणे तुटले होते. तिने अनेकदा तिच्या बाबांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचे बाबा तिचा प्रत्येक नंबर ब्लॉक करून टाकायचे. तिची आई मात्र दुपारी जेव्हा बाबा ऑफिसमध्ये असायचे तेव्हा लपून छपून आभाला फोन करायचे. आभा बाळा, तू कशी आहेस? जेवलीस का? आरव तुला नीट सांभाळतोय ना? आई काळजीने विचारत असे. आई, मी खूप सुखात आहे. आरव जगातील सर्वात चांगला नवरा आहे. पण बाबा अजूनही नाराज आहेत का ग? आभा हळहळत विचारायचे. हो बाळा, त्यांचे मन अजूनही खूप कठीण आहे. ते घरात तुझे नावही कोणाला काढू देत नाहीत, आई निराश होऊन सांगायची. फोन ठेवल्यानंतर आभा तासनतास खिडकी बाहेर पाहत रडत बसायची, कारण तिला तिच्या बाबांची खूप आठवण यायची.
आरवला आभाची ही खंत खूप चांगल्या प्रकारे समजत होती आणि त्याला तिचे हे लपून रडणे अजिबात सहन होत नव्हते. आभा, तू रडू नकोस. मी तुला वचन देतो की मी तुझ्या बाबांचा राग एक दिवस नक्कीच दूर करेन. आरवने तिला धीर दिला. आरवने त्याच्या ऑफिस मधील कामगिरी अधिकच उंचावली आणि नवीन प्रोजेक्ट्स पूर्ण केले. त्याच्या या विलक्षण कौशल्यामुळे आणि कष्टांमुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने त्याला खूप मोठी बढती दिली. आरव आता त्या मल्टीनॅशनल कंपनीचा सर्वात तरुण सिनियर मॅनेजर बनला होता आणि त्याचे पॅकेज तिप्पट झाले होते. या मोठ्या आर्थिक प्रगतीनंतर आरवने सर्वात आधी एक मोठी गोष्ट करण्याचे ठरवले. त्याने मुंबईच्या एका अतिशय पॉश आणि उच्चभ्रू वस्तीमध्ये स्वतःच्या नावावर एक मोठा 3 BHK फ्लॅट बुक केला. हा फ्लॅट खरेदी करण्यामागे त्याचा एकच हेतू होता की आभाच्या बाबांना तिच्या राहणीमानाची कधीच कमतरता भासू नये. घराचे काम पूर्ण झाले आणि त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस अगदी जवळ आला होता. आरवने या निमित्ताने एक खूप मोठा आणि धाडसी प्लॅन आखण्याचे ठरवले. त्याने गुपचूप आभाच्या आईशी संपर्क साधला आणि तिला त्यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या पूजेचे आणि अॅनिव्हर्सरी पार्टीचे आमंत्रण दिले. आई, मी नवीन घर घेतले आहे आणि मला माझ्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला बाबांचे आशीर्वाद हवे आहेत, आरवने अत्यंत आग्रहाने सांगितले. पण आरव, तिचे बाबा खूप हट्टी आहेत. ते तिथे यायला कधीच तयार होणार नाहीत. आईने आपली हतबलता व्यक्त केली. तुम्ही फक्त एकदा त्यांना समजावून बघा, बाकीचे मी सांभाळून घेईन, आरवने आत्मविश्वासाने सांगितले. आभाच्या आईने रात्री जेवणाच्या टेबलावर बाबांना खूप प्रेमाने आणि गंभीरपणे समजवण्यास सुरुवात केली. बघा, आपल्या मुलीच्या लग्नाला आता पूर्ण 1 वर्ष झाले आहे. ती तिथे खूप सुखात आणि सरेनमानाने जगत आहे. जावयाने त्याच्या स्वतःच्या हिमतीवर मुंबईत खूप मोठे आणि नवीन हक्काचे घर खरेदी केले आहे. आपली एकुलती एक मुलगी आहे ती. आता तरी तुमचा तो खोटा श्रीमंतीचा अहंकार बाजूला ठेवा. आईच्या डोळ्यात अश्रू आले. बाबांनी सुरुवातीला नेहमीप्रमाणेच रागाने नकार दिला आणि ते तिथून उठून निघून गेले. पण रात्री खोलीत एकटे असताना बाबांनी आरवने पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेकडे पाहिले. पत्रिकेवर आरवच्या नावाच्या मागे सिनियर मॅनेजर आणि त्याच्या नवीन घराचा पत्ता पाहून बाबांचे मन नकळत सुखावले. त्यांना समजले की तो तरुण मुलगा केवळ हवेत गप्पा मारणारा नव्हता, तर त्याने आपल्या मुलीला सुखात ठेवण्यासाठी स्वतःला सिद्ध केले होते. अखेर पार्टीचा तो मुख्य दिवस उजाडला. संपूर्ण नवीन घर फुलांनी आणि दिव्यांनी रोषणाईने अतिशय सुंदर सजले होते. कॉलेजचे सर्व मित्रमैत्रिणी, प्राध्यापक शर्मा सर आणि आरवचे कुटुंब तिथे उपस्थित होते. आभा एका अत्यंत सुंदर अशा सिल्कच्या लाल साडीमध्ये पाहुण्यांचे हसत मुखाने स्वागत करत होती. पण तिचे लक्ष प्रत्येक वेळी दाराची बेल वाजल्यावर फक्त मुख्य प्रवेशद्वाराकडे जात होते. आभा, तू कोणाची वाट पाहत आहेस? सगळे तर आले आहेत, रियाने तिला हळूच विचारले. कोणी नाही ग, सहज. आभाने आपले मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे खोटे बोलू शकत नव्हते. पार्टी सुरू होऊन 1 तास झाला होता. केक टेबलवर आणून ठेवला होता, पण आरवने केक कापण्यास अजून होकार दिला नव्हता. आरव, आपण केक कापत का नाही आहोत? हे सर्व पाहुणे वाट पाहत आहेत, आरवच्या बाबांनी विचारले. बाबा, अजून आपल्या घरातील सर्वात महत्वाचे पाहुणे यायचे बाकी आहेत, आरव हसून म्हणाला. आणि अचानक घराच्या मुख्य दाराची बेल वाजली. संपूर्ण हॉलमध्ये एका क्षणासाठी शांतता पसरली. आरवने स्वतः पुढे होऊन घराचा दरवाजा उघडला आणि समोर जे दृश्य होते ते पाहून आभाच्या हातातील पाण्याचा ग्लास जमिनीवर पडला. दारात तिची आई आणि तिच्या पाठीमागे अत्यंत शांत चेहऱ्याने तिचे बाबा उभे होते. बाबांच्या हातात एक सुंदर बुके आणि आरव आभासाठी घेतलेले एक मोठे गिफ्ट होते. आभाला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिला वाटले की ती एखादे सुंदर स्वप्न पाहत आहे. तिने आपल्या डोळ्यांतील अश्रूंना वाट करून दिली आणि ती धावत जाऊन थेट तिच्या बाबांच्या गळ्यात पडली. तिने बाबांना इतके घट्ट पकडले होते की जणू ती पुन्हा एकदा तीच लहान मुलगी झाली होती.
तिच्या बाबांच्या डोळ्यांतूनही आज पहिल्यांदाच पश्चातापाचे आणि प्रेमाचे अश्रू मुक्तपणे वाहत होते. त्यांनी आभाच्या पाठीवर हात ठेवला आणि तिला जवळ घेत म्हणाले, मला माफ कर बाळा, मी खूप चुकीचा होतो. मी माझ्या श्रीमंतीच्या गर्वामध्ये माझ्याच पारसाचे सुख पाहू शकलो नाही. बाबा अत्यंत भावुक होऊन म्हणाले. आरव पुढे आला आणि त्याने अत्यंत आदराने आभाच्या बाबांच्या पाया पडण्यासाठी आपले डोके खाली झुकवले. पण आभाच्या बाबांनी त्याला पाया पडू दिले नाही. उलट त्यांनी आरवला धरून थेट आपल्या छातीशी घट्ट लावले. आरव, तू आज जिंकलास आणि मी हारलो, पण या हरण्याचा मला आज प्रचंड आनंद आहे. बाबांनी आरवचा हात आपल्या हातात घेतला. तू सिद्ध केलेस की पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती आणि कष्टाची ताकद नेहमीच श्रेष्ठ असते. बाबांनी कौतुक केले. आरवच्या बाबांनी पुढे होऊन आभाच्या बाबांशी हात मिळवला आणि दोन कुटुंबे शेवटी एका गोड नात्यात जोडली गेली. संपूर्ण हॉलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. रोहित आणि रियाने मोठ्याने ओरडून सांगितले, चला आता आपल्या या बेस्ट कपलचा केक कापण्याची वेळ आली आहे. आरव आणि आभाने एकत्र मिळून केक कापला आणि सर्वात पहिला घास त्यांनी आपापल्या आई बाबांना भरवला. संपूर्ण रात्र आनंदाच्या, गप्पांच्या आणि जुन्या आठवणींच्या रंगात न्हावून निघाली होती. पार्टी संपल्यानंतर सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले आणि दोन्ही बाजूंचे आईबापही मुलांना आशीर्वाद देऊन आनंदात परतले. रात्रीचे 2 वाजले होते आणि संपूर्ण घरात आता एक अतिशय शांत आणि तृप्त वातावरण पसरले होते. आरव आणि आभा नवीन घराच्या बाल्कनीमध्ये येऊन उभे राहिले होते, जिथून मुंबई शहराचा रात्रीचा नयनरम्य प्रकाश दिसत होता. वरचे आकाश ताऱ्यांनी पूर्णपणे भरलेले होते आणि रात्रीचा थंड वारा आभाच्या ओल्या केसांना स्पर्श करत होता. आरवने हळूच मागे येऊन आभाला तिच्या कमरेतून आपल्या मिठीत घट्ट ओढले. आभाने आपले डोके मागे सरकवून आरवच्या मजबूत छातीवर टेकवले आणि एक दीर्घ सुटकेचा श्वास घेतला. तर मग मिस्टर खडूस, शेवटी आपली ही लव्ह स्टोरी आज पूर्ण झाली आणि तिचा गोड शेवट झाला, हो ना? आभाने अत्यंत लाडात विचारले. आरवने तिच्या मऊ गालावर आणि मग कपाळावर एक अत्यंत प्रेमळ आणि दीर्घ मुका घेतला. नाही माझी चुलबुली आभा, ही आपली गोष्ट पूर्ण झालेली नाही. आरव तिच्या कानात म्हणाला, हा तर आपल्या आयुष्याचा आणि आपल्या या सुंदर लव्ह मॅरेजचा फक्त यशस्वी पहिला टप्पा आहे. आपली ही गोड, मधुर आणि निखळ प्रेमाची कहाणी अशीच आयुष्यभर दररोज एका नवीन भागासह पुढे चालू राहणार आहे. आरव हसून म्हणाला. दोघांनीही पुन्हा एकदा एकमेकांच्या डोळ्यात पाहिले, जिथे आता कोणताही संशय, भीती किंवा संघर्ष उरला नव्हता. तिथे फक्त आणि फक्त एकमेकांबद्दलचे अथांग आणि कधीही न संपणारे निखळ प्रेम ओसंडून वाहत होते. 2 वेगळ्या जगातील दोघे जीव हे एके दिवशी एका साध्या कॉफीच्या कपामुळे कॅन्टीन मध्ये भांडले होते, जे आज एकमेकांचे संपूर्ण जग बनले होते. पावसाच्या त्या काळ्या रात्री सुरू झालेली त्यांची ही सुंदर कथा आज ताऱ्यांच्या प्रकाशात अधिकच लख्ख आणि अजरामर झालेली होती. आभाने आरवचा हात आणखीनच घट्ट पकडला, कारण तिला माहित होते की आता हे जगणे कधीच अपूर्ण राहणार नाही. त्यांची ही लव्ह स्टोरी केवळ 2 व्यक्तींचे मिलन नव्हते, तर ते 2 कुटुंबाचे आणि 2 विचारधारांचे सुंदर लव्ह मॅरेज होते. आणि अशा प्रकारे आरव आणि आभाची ही गोड गोष्ट एका अत्यंत यशस्वी आणि आनंदी वळणावर येऊन नेहमीसाठी अमर झाली. कथा समाप्त.